आलोय बघा विहिरीचं पाणी काढायला. उद्याला येतो म्हणजे ती ते एखाद्या वेळेस शेवट होईल आपल्या विहिरीचा. म्हणून आज विहिरीतलं पाणी काढायचं चालू आहे बघा. असा राडा आहे आपल्या विहिरी शेजारनी. पावसानं नसता घरात उठवला या मोटर चालू केली कारण पुन्हा लय विहीर भरल्यावर पुन्हा निघायचं नाही बघा. या अर्धी झाली आहे विहीर, पुन्हा निघत नाही म्हणून मोटर चालू करून दिले. बसा म्हणलं 3 पिचचे लाईट आहे फुल झालं या एकदम तर पुन्हा निघत नाही ना. बरोबर आहे नाही सांगा. हे सगळा राडा आहे बघा. त्यांचं साहित्य बी ते सगळं घेतलं जाया. पाऊस आज थोडा उघडीप आहे. उद्याला येतो म्हणली ती. जरा उघडीप दिलं ना आज किंवा उद्याला येते. आता शेवटचा आहे पण सब बीप काढा लागणार आहे. इकडे ते माती बिती काढा लागणार आहे. पावसात सगळं काम चालत नाही ना. तरी बऱ्यापैकी काम केलं पावसात. पाऊस असून सुद्धा इकडे तिकडे चिखलात शेवदान येत नाही. आपल्या रानात थोडं वाटोळ झालं पर होईना का बरं आपलं काम होणं गरजेचं आहे. आज पाणी काढून द्यायचं. उद्या सकाळ सकाळचं काढायचं. आज जर नाही काढणार तर उद्यापर्यंत विहीर गच भरती. मग पुन्हा एकदम निघत नाही ती येते लवकर. म्हणून म्हणलं आज जेवढं आलं तेवढं सगळं आज नील करून टाकूया, काढून टाकूया आणि उद्या सकाळ सकाळ ती यायच्या अगोदर लवकर चालू करायचं. मी निघते पूर्ण. उद्या एका वेळेस शेवट सुद्धा होऊ शकतो. उद्या किंवा परवा. आता किती पलट्या होती त्या ह्याच्यावर लय अवलंबून आहे. रिंग बांधायची म्हणलं होतं पण म्हणलं आता जाऊ दे एवढं 1-2 महिना सप कडून घ्यावं म्हणलं. कारण सगळं पैशाचं बजेट हे सगळं करावं लागते हो. रिंगाला पण महिन्याला पैसे जातात म्हणून म्हणलं एवढं 1-2 महिना थांबूया. पण पुन्हा रिंगा झाला ना पावसा बी संपत आलाय. अजून एक 8 दिवस पाऊस आहे बघा. आठवडा झाला का पुन्हा पाऊस उघडला जो. दिवाळीच्या पुढे पाऊस नसतोयच. आली की आता दिवाळी तर किती उशीर आहे. जवळजवळ आलंच म्हणायचं. विहिरीकडे बघा पाणी साठतं. हे पाणी कुठं तर चारीकडून इथं पाणी नाही साठलं पाहिजे असं काय तर करून घ्यायला लागणार आहे. बघा ही एवढी भरली आहे विहीर. एवढंच म्हणजे ही 2-3 पुरुष पाणी आहे. 3 पुरुष आसपास असत. काढायला उशीर लई लागते या. उद्या एंड होतोच असं वाटतंय मला. म्हणली ती उद्या एंड होईल कारण आता रान किती निघते खाली ह्याच्यावर लय अवलंबून राहणार आहे. बरोबर आहे ना सांगा. आपली स्वतःची विहीर तर झाली की आपली बोरचं पाणी आता पुढं इथनं पाईपलाईन करायचं अजून डोक्यात आहे. इथनं विहिरीवर ते पहिला जुन्या पाईपलाईनला जोडायचं आहे. कारण मागचं जुनी पाईपलाईन आहे का त्या पाईपलाईनला जोडावं लागतं या इथनं. मग ते सगळं क्षेत्र वर तिकडचं क्षेत्र ही सगळं इथलं दिसते. 10-12 नळ्याची पाईपलाईन करावं लागते या. पावसानं राव धुमाकूळ गाठला नसता. मायदाळ धुमाकूळ गाठला. तुमच्याकडे तर लय पाऊस पडला असेल. तिकडं सगळीकडेच पाऊस आहे. आमच्याकडे आहे पण आमच्याकडे कसं आहे पाणी असं साठत नाही. तळ्याने निघून जाते. काय काय पूर्ण नदी काठारी ही पूर्ण आली तर कुणाची राहणं वाहून गेली ती. आतो नाथ ह्या वर्षी नुकसान झाले. बाळमामा म्हणलंच होतं एक दिवस असं येणार जग हिकडचं हिकड तिकडं होईल. म्हणून माणसानं निसर्गाशी कधी खेळायचं नाही बघा. आपल्या विहिरीला वरचंच पडलं यायचं बघा. वरचंच पाऊस चांगलं पडलं का वरनंच पाणी आहे बघा. त्यामुळे ती एक गहारी गोष्ट आहे. समजा उन्हाळ्यात समजा मिरगाला एखादा पाऊस पडला तर लगेच 1-2 पावसात पाणी फुटतंय विहिरीला. बरोबर आहे का नाही. विहीर बोर आहेच आपल्याला. आता ऍडजस्ट काय करणार आहे 2.5 इंची पाईपलाईन त्या पाईपलाईन जोडणार आहे आणि सेपरेट 2 त्या हॉलापासून 1-2 इंची त्या चारीत 2 इंची नळ्या घालणार आहे. हॉलाच्या डायरेक्ट हॉलाच्या पडलं पाहिजे अशी सिस्टीम करणार आहे. कारण नुसते 2.5 इंची जर करायचं म्हणलं तर पुन्हा एका वेळेस बोर बंद ठेवावं लागतोय होते. मग बोरचं सेपरेट पाईपलाईन बोरपासून 7-8 नळ्या लागतील. 8-7-8 मग ती सेपरेटच 2 इंची नळ्या टाकायच्या. मग ह्यात वर येते पाणी 7-5 होते. इकडची आपली 3 पिचची मोटर पिच चालते. सगळं चालतं. बरोबर आहे ना सांगा. आता पाणी निघूस तर मला इथंच थांबावं लागते. उद्या म्हणलं असतं तर वर पाणी आलं असतं बघा. मग काय पाणी निघत नाही. अजिबात पाणी निघत नाही लवकर. आज काढलं मग आज दिवसभरातलं येत नाही ना.
दोन अडीच तासात कसं माणूस काढतो या सकाळ सकाळ. पण ही दिवसच जातोय पूर्ण पाणी काढायचं म्हणलं तर. बरोबर आहे ना. रिंग मित्रांनो किती फूट करावं लागेल तुम्हाला विहिरीत धावतो बघा. ही असं रान आहे. मग ही किती फुटापर्यंत रिंग न्यावं लागेल विहिरीत रान बघून घ्या. किती माती आहे, किती दगड आहे, मरोम किती आहे बघा. ही चौभोवत अशी आहे. मग किती फूट लागेल माझा अंदाजानं एक दोन फुटाच्या आसपासच रिंग लागेल खाली आणि वर 1 फूटभर. आणि किती खर्च येईल या रिंगला, किती खर्च येईल हे पण सांगा जरा अंदाजे तुमचा. ज्यांनी कोणी रिंगा बांधलेल्या, आपण काय कधी बांधलो नाही, पण ज्यांनी रिंगा बांधलेल्या त्यांनी जरा अंदाजे सांगा म्हणजे कळतंय. आणि आडवं बोर घेतल्यानंतर पाणी लागेल का ह्याला चांगलं ते पण सांगा. आडवं आपण उन्हाळ्यात घेऊ. कावज आहे मग कुठे जिथं कावज रान लागले लाल त्यात घ्यावं आडवं रान होल का कटनात दगडात घ्यावं ती पण सांगा अनुभव तुमचा. विहीर भरायचं म्हणल्यानंतर लय पाणी लागतं या. सहजासहजी विहीर भरत नाही. 50 फूट जर विहीर भरायचं म्हणलं तर पाणी बघा त्याला मोठं लागते. आपल्या नशिबानं हाय बारकं पाणी असं लागा. बोरचं पाणी आपलं साठवायला येते. बोर आपलं कंटिन्यू चालतंय, काही अडचण नाही. बोरचं ह्यात सोडायला येते या. बरोबर आहे. आबाळ बघा कसं निघलं या. थोडं वाळच ऊन पडलंय बरं. आबाळ लय जबरदस्त आबाळ. ठेगाळच्या ठेगाळ निघले का नाही. निसर्गापुढं कोणाचं काय चालत नाही हो. आमच्या इकडे बघा जवळजवळ 8-9 वर्षानंतर इतका पाऊस पडलाय. 8-9 वर्ष या कालावधीत तलाव्यातनं पाणी सांडवेद्वारे निघलं होतं. त्याच्यावर आता पहिल्यांदा इतका पाऊस पडलाय. पाऊस पडला पण पावसानं काय जणांचं लयच नुकसान केलं. लय म्हणजे लय. आपण मागणं मका पेरली होती म्हणून जरा आपली हिरव्या कॅबाळ. पण काय ज्यांनी लवकर बाजऱ्या ही पेरल्या आणि त्यांच्या काढल्या नव्हत्या, आज काढू उद्या काढू म्हणण्याची थांबली होती का, त्यांचं आता शेण झालंय नुसतं. ना ती कॅबाळ हातात येत नाही ना काही येत नाही. इतकी बेकार कंडिशन झाली आहे. त्यामुळं जे काय करल ते निसर्गावरच आहे बघा. आता आपण पण 1-2 दिवस जर ऊन पडलं तर ती मका तोडून घ्यायची. पुन्हा जर बाबा लागला तर काय सांगता येत नाही. बरोबर आहे ना. म्हणून आपलं येळत करून घेणे. ती शेजारी आमच्या सीताफळाची बाग आहे बघा. शेजारी पाहुण्याचीच आहे. कशी आहे माळाला सीताफळ लावली ती ना वेगवेगळ्या लावते. त्या साईडला आंब लावले तिकडं. हाय आमच्या बागाकडे पण बऱ्याच आहे फळबागा. आणि ही ढिगार आता ही उचलायचं आहे तुम्हाला सांगतो. खडी क्रेशरवाली येतो म्हणते ती. मग कधी येते काय माहिती. आज ज्या दिवशी यायचं आहे म्हणलं का त्या दिवशी पाऊस नेमका आलेला हायच. आणि पाऊस जी असा येतोय निवार दोपाटण्या पाऊस येतोय. लय पाऊस राव. काल तर दिवसभर पाऊस, परवा दिवशी रातभर पाऊस. ही आपल्या भागाकडे मारा नाही म्हणून काय वाटत नाही, पण खालच्या भागाला हे जर लय त्रास आहे हो. जनावरांना नीट खाता येत नाही काय नाही. आमच्याकडे काय भारी आहे हो. पाऊस जरी पडलं तर आमची मसर पावसात हिंडते ती, काय अडचण येत नाही. त्याला वैरण नसली तरी चालती या. ते आबा तर मला सांगतो पावसात घेऊन जातं या. कारण मग आला खायलाच आहे हो. तसं खाल्लीकडच्या भागाला पावसाळ्याच्या दिवशी लय अडचण. तिकडे उन्हाळ्याच भारी बघा, पाणी फुल असते. आमच्याकडे उन्हाळा लय जाचीक जातो या. लय म्हणजे लय उन्हाळा जाचीक जातो. चला मित्रांनो घ्या काळजी सगळ्यांनी. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.